बदलापूर आणि कलकत्ता या ठिकाणी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यभर मूक आंदोलन करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात देखील महाविकास आघाडीच्या वतीनं मूक आंदोलन करण्यात आलं। यावेळी महाविकास आज महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर शहर या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्याच्या हेतूने उपस्थित आहोत सर्वजण। हे जे महाराष्ट्राचं सो कॉल्ड ट्रिपल इंजिन सरकार आहे, ज्यांनी आता सध्या महाराष्ट्रात असं वातावरण केलेले आहे की त्यांनी महिलांच्या करिता खूप म्हणजे इम्पॉर्टंट अशा योजना राबविल्या, असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे। सगळ्या महिलांना असं वाटत असेल की महाराष्ट्र सरकारला महिलांची, गोरगरीब महिलांची खूप चिंता आहे, त्याच्यासाठी त्या वेगवेगळ्या योजना काढू लागले। पण वास्तविक परिस्थिती अशी आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये कितीतरी अशा घटना न्यूज मध्ये समोर आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये महिलांवर, मुलींवर अत्याचार झालेला आपल्याला दिसून येते। सध्याची ताजी बदलापूरची जी घटना झाली, त्या घटनेच्या निषेधार्थ आज पूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये मधील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उपस्थित राहून आम्ही निषेध व्यक्त केला आणि महाविकास आघाडीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात हा निषेध व्यक्त होत आहे। खरं तर आज महाराष्ट्र बंदीचा आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते यांनी आज बंद पुकारला होता, पण सुप्रीम कोर्टाने त्याला बंद न ठेवण्याचं काही कारण दिलं आहे। पण तुम्हाला 1 दिवसात जर तुम्ही बंदला तुम्ही हे करू शकता, थांबवू शकता, मग अशा घटना होऊन कितीतरी दिवस झाले, कितीतरी मोर्चे निघाले, कॅन्डल मार्च झाले, लोक आंदोलन व्यक्त करतात, त्यांच्या स्वरूपात ते त्यांच्या भावना व्यक्त करतात, पण या गोष्टींना तुम्हाला निर्णय द्यायला इतका वेळ का लागतो? आणि हे जे महाराष्ट्राचे सोकल ट्रिपल इंजिन सरकार तुम्ही परत महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काही अजून कायदे काढले नाही, तुम्हाला अथॉरिटी आहे, तुम्ही काही करू शकता महिलांसाठी, तुम्ही त्याच महिलांचे पैसे, गोरगरीब लोकांचे, मिडल क्लास फॅमिलीचे पैसे टॅक्सच्या स्वरूपात घेऊन आणि त्यांना महिन्याला अनुदान देऊन जर तुम्ही असं वातावरण उपस्थित केलं की आम्ही महिलांसाठी काही योजना करतोय, तर तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही शाळेपासून सुरुवात करायला पाहिजे? लहान मुलींना सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी करून त्यांना स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी, सक्षम करण्यासाठी काहीतरी पाऊल उचलले पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये बदलापूर या ठिकाणी जे काही चिमुरड्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे, त्या अत्याचार करण्याच्या निषेधार्थ अहमदनगर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन इथे करण्यात आलेले आहे। या निषेध आंदोलनामध्ये आमचे सर्व स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले असून प्रत्येक पदाधिकाऱ्याने इथे महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त केलेला आहे। मला इथे एवढं सांगायचं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जे काही महिला आणि मुलींवरती अन्याय अत्याचार झालेले पाहतो, त्या अन्याय अत्याचार झाल्यानंतर ज्या वेळेस महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर असतील आणि भाजपाचा महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ असतील, त्या नेहमी प्रसार माध्यमांमध्ये येऊन, टीव्ही माध्यमांमध्ये येऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात आणि या प्रतिक्रिया व्यक्त करताना महाविकास आघाडीतील नेते असतील, या नेत्यांवरती अनेक आरोप प्रत्यारोप करून त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असतात। अशी एकही आजपर्यंत संधी नाही की त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना वेळोवेळी महिला आणि मुलींच्या अत्याचारामध्ये नेत्यांना कोंडीत पकडलेलं नाही। मग आता बदलापूर मधली ही घटना घडलेली असताना आणि यामध्ये चक्क भाजपाचा एका स्थानिक पदाधिकाऱ्याची ती शाळा असलेली असताना सुद्धा इथे भाजपाचा प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या इथे शांत का बसलेल्या आहे? ती मुलगी नाहीये का? ती चिमुरड्या मुलीवरचा काही अन्याय झालेला आहे, तिला न्याय मिळावा अशी त्यांची भूमिका नाहीये का? त्यामुळे मी इथे त्या दोघींनाही आवाहन करते की जर खरंच तुम्ही महिलांसाठी काम करत असाल तर त्या मुलीला तुम्ही न्याय द्या, ही अपेक्षा बाळगते आणि थांबते। धन्यवाद। बदलापूरची घटना जी घडली, एका 4-4.5 वर्षाच्या चिमुरडीवरती जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी आहे। माणसाच्या माणुसकीला काळीमा फासणारा असा तो प्रकार आहे। समाजाच्या भावना ज्या
ते येणं तीव्र स्वरूपाचे. तुम्ही पाहताय की आज या ठिकाणी नगर शहरामध्ये सुद्धा एवढा मोठा जनउद्रेक या ठिकाणी झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी विशेषतः नागरिकांच्या आणि शाळेतल्या मुला मुलींच्या सहभागातलं तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये जे सरकार राज्यात बसलेलं आहे हे सरकार दुर्दैवानं त्या ठिकाणी या नराधमांना वाचवण्याचं, त्या संस्था चालकांना पाठीशी घालण्याचं काम करतात. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीचा एक नेता दक्षिणेमधला की एका सेक्स स्कॅन्डल मध्ये जो बरबडलेला होता रेवण्णा, त्या रेवण्णाला वाचवण्याचं काम दुसरं कोणी तिसरं नाही तर देशाच्या स्वतः पंतप्रधानांच्या वरद असताना या भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने केलं. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या त्या ठिकाणी ज्यांच्यावरती अन्याय झालाय त्यांना सोडून ज्यांनी अन्याय केलाय त्यांना संरक्षण देण्याचं काम त्या सरकारकडनं केलं गेलं. एवढंच नाही तर दुर्दैवानं या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्यांची नियुक्ती केली गेली ते उज्ज्वल निकम हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आता निवडणुकीतले उमेदवार आलेले आहेत, कार्यकर्ते राहिलेले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकारला त्या ठिकाणी आमच्या त्या चिमुरडींना त्यांच्या पालकांना न्याय द्यायचा नाहीये. समाजाच्या उभ्या राहिलेल्या खऱ्याखुऱ्या आंदोलनाला त्या ठिकाणी भारतीय आंदोलन म्हणून हिनवलं आणि त्याच्यावर आरोप केला. आमची सरकारकडे मागणी आहे, नगर शहरातील प्रशासनाकडे मागणी आहे की शाळा सुरक्षित असल्या पाहिजेत, स्वच्छतागृह स्वच्छ राहिली पाहिजेत, महिला कर्मचारी त्या ठिकाणी असल्या पाहिजेत, सीसीटीव्ही असले पाहिजेत. या सगळ्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा. त्याचबरोबर गुड टच म्हणजे काय, बॅड टच म्हणजे काय, या बाबतीमध्ये मुली आणि मुलांना सुद्धा मी या ठिकाणी जाणीवपूर्वक उल्लेख करतोय, मुलं सुद्धा यासाठी महत्वाची आहेत. तर त्या बाबतीमध्ये सगळी काळजी घेण्याचं काम जे ते करावं. अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडीच्या वतीने कठोर स्वरूपाचं आंदोलन त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरून छेडल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसापूर्वी घडलेल्या बदलापूरच्या घटनेने अख्खा देश त्या ठिकाणी हादरलेला आहे. महायुती मधले सरकार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः या राज्याचे गृहमंत्री यांना सर्वदूर विशेषतः महिला माता भगिनींच्या वतीने प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यांनी भूमिका मांडलेली आहे. बऱ्याच जणींच्या प्रतिक्रिया आहेत की लाडकी बहीण योजना नुसती जाहीर करून त्या ठिकाणी आम्हाला आमचं संरक्षण तुम्ही देऊ शकणार नाही. पहिले तर महिलांच्या सुरक्षेच्या बाबत, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या बाबत, शिक्षिका असतील, गृहिणी असेल, प्रत्येक महिला घटक त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेचं काय हे राज्य सरकारने त्या ठिकाणी जाहीर करावं. आज आमच्या नगर शहरामध्ये स्थानिक महाविकास आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही निदर्शने केली, निषेध व्यक्त केला. हे निषेध व्यक्त करून या ठिकाणी आम्ही काही गप्प बसणार नाही. आमची एकच मागणी होती की या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाला कुठलाही त्या ठिकाणी कायदा बनवण्याचा पुरेपूर अधिकार आहे आणि हा आदेश जारी करू शकतात. आता सर्व महिलांकडून, महिला वर्गाकडून एकच मागणी होती आणि एकच प्रतिक्रिया येते की आता अत्याचार जर भविष्यात घडला त्या ठिकाणी त्या आरोपीला, त्या अत्याचारी नराधमाला त्या ठिकाणी फाशी दिली गेली पाहिजे. हे महायुती सरकार त्या ठिकाणी नुसते आश्वासनं आणि त्या आश्वासनांची खैरात या महाराष्ट्राच्या जनतेवर वेळोवेळी पाडत असते. सदावर्ते गुणवर्ते सदावर्ते जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र बंदच्या विरोधामध्ये कोर्टात गेले. या ठिकाणी आता आम्हाला विचारायचंय की ज्या वेळेस अत्याचार घडला त्यावेळेस सदावर्ते कुठं होते, नवनीत राणा कुठं होत्या, नवनीत राणा हे जे दाम्पत्य आहे, राणा दाम्पत्य, हे कुठं होतं, सन्माननीय चित्राताई वाघ यांना महिलांच्या खूप संवेदनशील होऊन त्या ठिकाणी भूमिका व्यक्त करतात, त्या कुठं होत्या. यासाठी हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. विशेषतः गृहमंत्री राज्याचे अपयशी ठरलेली आहे. यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि नुसती SIT आणि चौकशी लावून त्या ठिकाणी होणार नाही. फास्ट ट्रॅक कोर्ट काय करतं यापूर्वी भविष्यात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला माहित आहे. त्यामुळं आपल्याला कठोर या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यावा लागेल आणि कठोरातलं कठोर पाऊल आपण काय उचलणार त्या ठिकाणी ते जाहीर करावं.